वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राहुल दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राहुल दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अश्विनी ताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अश्विनी ताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मानवता जय भीम जय भीम। वंचित बहुजन आघाडी आपली निशानी यांची प्रचार सभा एक संधी एक संधी नमस्कार, मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण खारघर या ठिकाणी आहोत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज प्रचार रॅली करण्यात येणार आहे आणि प्रचार रॅलीच्या आज उद्घाटन प्रसंगी युवा नेते सुजात आंबेडकर देखील उपस्थित राहणार आहेत। सर, कशा प्रकारची तयारी चालू आहे, काय सांगणार? सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद करतो की तुम्ही आज एवढा सगळ्यात वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। आणि आज सांगायचं म्हटलं तर आज जे निवडणुकीचं रणधुमाळ चालू आहे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रतिसाद बघून प्रत्येक पक्षांना प्रत्येक सर्वांना हे कुठेतरी वाटत असेल की आता नवीन विरोधी पक्ष तयार होतो आहे। आणि जर आज बघितलं तर वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा पर्याय आता इथे उरलेला नाही आहे सामाजिक सर्व लोकांना। आणि त्याच्यातच आज बघितलं तर आज 11 जानेवारी 2026 निवडणुकीच्या रणांगणामध्ये खारघर नगरीमध्ये प्रथमच सुजातदादा आंबेडकर साहेब आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आज इकडे येत आहेत आणि यांच्या स्वागतार्थ इथे पूर्ण खारघरमधील तमाम जनता इथे उतरलेली आहे। आणि हा जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीची ही जीत ही तुम्हाला इथेच आमच्या 3-4 उमेदवारांची इथे तुम्हाला दिसत असेल। इथल्या सर्व सत्ताधाऱ्यांना ही एक ठोस एक तुम्हाला दिसत असेल की येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीचा असेल। तयारी ही जोरात आहे, जल्लत आहे, सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही कुठली कसर सोडलेली नाही आहे। सुजातदादा आता थोड्याच वेळामध्ये काही क्षणामध्ये इथे पोहोचतील, त्यांचा आपण इथे हार फूल देऊन आपण सत्कार करण्यात येईल। तसंच पुढे आपण जाऊ नवरंग चौकामध्ये तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे तिथे आपण थांबू। त्याच्यानंतर परत घरकुल आहे, घरकुलच्या इथे थोडा वेळ त्यांचा सत्कार होईल। त्याच्यानंतर स्पॅगेटी आणि वास्तुविहार इकडे त्यांचा सांगता समारंभ होईल। आणि हा जो सगळा असेल हा पदयात्रेचा असेल, याच्यामध्ये कुठलाही गोंगाट नाही, कुठल्याही प्रकारचं काय नाही। पण जे इलेक्शनमध्ये जे प्रोटोकॉल असतील त्या सगळ्या प्रोटोकॉलला आम्ही फॉलो करून नियमांचे पालन करून आम्ही या सगळ्या गोष्टी करून आलेलो आहोत। आज ज्या पनवेल महानगरपालिकेने आम्हाला जशा प्रकारचे आम्हाला नियम अटी दिल्या त्या सर्व अटी नियम आम्ही काटेकोरपणे पालन करतो आणि ते आम्ही करत राहू। आणि इथेच मी एवढं सांगतो, माझा प्रश्न असा आहे की तुमचं उमेदवारी कुठल्या प्रभागातून आहे? अच्छा, मी राहुल अर्जुन वानखेडे प्रभाग क्रमांक 6 ड मधून उभा आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमची निशाणी गॅस सिलेंडर आहे। तसेच आमच्या प्रभाग क्रमांक 7 क मधून अश्विनी शंकर पवार आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 5 मधून आहेत लताताई गायकवाड आहेत आणि 4 मधून सुनीताताई गायकवाड आहेत। आणि या सगळ्या आम्ही जो काय आजचा जो जोर पकडलेला आहे तो चांगल्या पद्धतीने आपण इथून येऊन आपण पुढे हे करू। मॅडम, तुमचं नाव सांगा, कुठल्या प्रभागातून? माझं नाव आहे अश्विनी शंकर पवार, वंचित बहुजन आघाडीतर्फे मी उभी आहे, प्रभाग क्रमांक 6 क अनुक्रमांक 3। तुमचं नाव काय आणि कुठल्या प्रभागातून? माझं नाव सुनीता सोनावणे, प्रभाग क्रमांक 4 ब मधून उभी आहे, वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे। आमची निशाणी गॅस त्यासोबत आपण वंचित यांच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहोत। जर वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही एक अजेंडा घेऊन किंवा त्यांची रणनीती घेऊन चाललेला